नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 4 वाजेपर्यंत 30.75% मतदान. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार 11 ठिकाणी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी 2013 मतदान केंद्र झाली सज्ज आणि ठाण्यात 220 परदानशील महिला मतदान केंद्र तर 11 सखी आणि 10 आदर्श मतदान केंद्र. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आज सर्वत्र पार पडलं. निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या 11 विभागात 2013 मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3 शिपाई आणि पोलीस नियुक्त करण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते. 2013 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याचं वाटप करण्यात आलं असून 11 विभागातील सर्व मतदान केंद्र सज्ज झाली असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केलं. काल सकाळपासूनच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील वर्तकनगर प्रभाग समिती, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती, वागळी स्टेट प्रभाग समिती, नवपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, दिवा प्रभाग समिती या ठिकाणी त्या विभागात असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. साहित्य वाटपाच्या ठिकाणापासून प्रत्येक पथकाला त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या 275 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पथकं ही दुपारीच त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले असल्याचं सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितलं. तसंच मतदान केंद्रावर पोहोचल्यावर करायची कामं याबाबतची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणामध्येच देण्यात आली असून त्या पद्धतीनं मतदान केंद्रातील रचना करण्याबाबतची तयारी सर्व केंद्रांवर पूर्ण झाली. आज सकाळी 6 वाजता सर्व मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष मॉक पोल घेण्यात आलं. त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि निर्भय वातावरणात मतदान करता यावं यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात परदानशील महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. 11 ठिकाणी सखी मतदान केंद्र तर 10 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रही तयार करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. कळवा प्रभाग समिती अंतर्गत 16, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 125 तर दिवा प्रभाग समिती अंतर्गत 79 अशी एकूण 220 परदानशील महिला मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
या विशेष मतदान केंद्रावर महिला मतदारांना अधिक सोयीस्कर वातावरण मिळावं यासाठी मतदान अधिकारी क्रमांक 1 सह महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे महिलांना कोणतीही अडचण किंवा संकोच न वाटता आपला मतदानाचा हक्क बजावता आला। अनेक भागात धार्मिक आणि सामाजिक कारणामुळे काही महिला मतदारांना सार्वजनिक ठिकाणी मतदान करताना अडचणी येतात। ही बाब लक्षात घेऊन पर्दानशील महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था करण्यात आली असून यामुळे महिला मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे। लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक बळकट व्हावा तसंच प्रत्येक पात्र महिला मतदारानं निर्भयपणानं मतदान करावं या उद्देशानं ही विशेष योजना राबवण्यात येत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। कल्याण पूर्व इथल्या गायत्री शाळेतील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घडल्याची घटना घडली आहे। मतदानासाठी आलेल्या महिलेचं मत आधीच कोणीतरी दिल्याचा प्रकार कल्याण पूर्व इथल्या गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर उघडकीस आला असून या मतदार महिलेचं नाव सुमन भालचंद्र गायकवाड असं आहे। सुमन गायकवाड आपल्या पती आणि मुलासह मतदानासाठी आल्या होत्या। सुमन गायकवाड यांना मतदान करता न आल्यामुळं गायकवाड कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली असून सर्व मतदार नागरिकांसह उमेदवार आणि पक्षाच्या प्रमुखांनी देखील सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा आपला हक्क बजावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावर दाखल झाले। राज्यभरात आज महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे। ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधून सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। मुंबईत देखील सकाळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे। आपल्या शहराच्या विकासासाठी भविष्यातील सोयीसुविधांसाठी प्रत्येक नागरिकानं मतदान करणं आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीनं काम करत असल्याचं स्पष्ट केलं। कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीनं नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोणतंही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी आयोग दक्ष आहे। त्यामुळं सर्वांनीच निर्भयपणानं मतदान करावं असं आवाहन करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला। कल्याण पूर्वेला बोगस मतदानाच्या 2 घटना समोर आल्या। कल्याण पूर्वेतील सेंट लुईस शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदानाची घटना उघडकीस आली। या घटनेत रमेश पवार या मतदाराला मतदान करता आलं नाही। मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पवार यांच्या नावानं आधीच कोणीतरी मतदान करून गेलं होतं। संबंधित व्यक्तीनं मतदान ओळखपत्र दाखवून मतदान केल्याचं सांगण्यात येतं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील महाराष्ट्र विद्यालय इथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। लोकशाहीची अंतिम घटका महाराष्ट्रात मोजायला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलिंग बूथच्या परिसरात बॅनर लावण्यात आले असून पत्रकारांना तेथील ARO वृषाली पाटील यांनी आम्ही परवानगी दिली आहे असं सांगितलं। 100 मीटरच्या आत काहीही असता कामा नये असं संविधानानं सांगितलं आहे। मात्र वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर आतमध्ये बॅनर लावू देत असतील तर हे अत्यंत धक्कादायक असल्याचं त्यांनी नमूद केलं। प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव आहे आणि निवडणूक आयोगाबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत। जर अशीच परिस्थिती असेल तर पुढील निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणुका राबवाव्यात, जेणेकरून निवडणुकांचा खर्च आयोगाला करावा लागणार नाही असं सांगून निवडणूक आयोग म्हणजे मस्करी झाली आहे। निवडणूक आयोगानं या देशाच्या राजकारणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळं केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं।
हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढणार नाही, लोक मतदानालाच येणार नाहीत, जिवंत लोकशाहीचं चित्र दिसणार नाही. दादागिरी, पैशांचं खुलं वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं झुकलेलं माप, जणू काही आपणच सत्ताधारी आहोत असं त्यांचं वागणं, पोलीस यंत्रणेवरचा प्रचंड दबाव, बूथच्या आत जाऊन दादागिरी, हे सर्व लोकांना आवडत नाही असं ते म्हणाले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडली असून या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी होणार आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 विभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हिरानंदानी स्टेट इथल्या न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत ज्येष्ठ कवी साहित्यिक स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅशियम सेंटर, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती महिला बचत गट भवन, कोरस हॉस्पिटल जवळ, वागळी स्टेट प्रभाग समिती, शासकीय तंत्रनिकेतन, नवपाडा कोपरी प्रभाग समिती, विद्या प्रसारक मंडळाचं पॉलिटेक्निक कॉलेजची इमारत, उथळसर प्रभाग समिती, होली क्रॉस हायस्कूल हॉल, कळवा प्रभाग समिती, सह्याद्री हायस्कूल, मुंब्रा प्रभाग समिती, मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, दिवा प्रभाग समिती, मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम या ठिकाणी होणार असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्तासह CCTV यंत्रणेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित प्रभागातील उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी कर्मचारी तसंच अधिकृत अधिकारी यांना ठरलेल्या वेळेतच त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. कल्याण पश्चिम इथल्या आर्या शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पॅनल क्रमांक 7चं व्होटिंग डेमो कार्ड पॅनल क्रमांक 9 मध्ये लावण्यात आलं. चुकीचं डेमो कार्ड लावल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संतप्त झाले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शुभम बांगर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र या प्रश्नावर निवडणूक अधिकारी निरुत्तर राहिले. भिवंडी शहरातील नवी वस्ती इथला प्रभाग क्रमांक 15 मधील मराठी शाळेत असलेल्या बूथ क्रमांक 17 वरील EVM मशीन तब्बल 2 तास बंद होते. EVM मशीन बंद पडल्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बूथ अधिकाऱ्यांनी EVM मशीन बदलल्यानंतर सुमारे 2 तासांनी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. तोपर्यंत या बूथवर मोठीच गर्दी जमली होती. अनेक महिला आणि मतदार मतदानासाठी ताटकळत बसले होते. ठाणेकरांनी लोकशाहीच्या उत्साहात स्वतःला झोकून दिलंय, त्यामुळे खूपच चांगला उत्साह ठाणेकरांमध्ये मतदानाकरता दिसून येत असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 5:30 पर्यंत 60% अधिक मतदान होईल असा अंदाज व्यक्त करून उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या विकासाचा बघून ठाणेकर मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच ठिकाणी शाई पुसली जाते असा आरोप होतोय, तसं निवडणूक आयोगाला कळवलं आहे. निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तांत्रिक बिघाड झालेला होता, मात्र आता सर्व काही सुरळीत झालं आहे.
आयुक्तांना याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळं त्यामुळंच त्यांनी काही आरोप केले. उद्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल आणि सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर बसेल. संजय राऊत कधी काय ट्विट करतात ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी भोंग्याप्रमाणे बोलत असतात, अशी टीका टिप्पणी त्यांनी केली. आपण पूर्वेशच मुलगा म्हणून कौतुक करत नाही, तो युवा सेनेत प्रामुख्यानं काम करतोय, महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय, याचा मला अभिमान आहे. परीक्षा सरनाईक मोठ्या मतांना विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या मेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 4 वाजेपर्यंत 30.75% मतदान. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार 11 ठिकाणी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी 2013 मतदान केंद्र झाली सज्ज आणि ठाण्यात 220 पर्दानशीन महिला मतदान केंद्र तर 11 सखी आणि 10 आदर्श मतदान केंद्र. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी जर बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.